आता नोव्हेंबर महिना उजाडेल तरी पाऊस काही थांबायचं नाव घेईना। तर इम्युनिटी वाढवणारा आणि फॅट लॉस करणारा मस्त हेल्दी असा हर्बल टी आज आपण करूया। तर आजपासून आपण वेट लॉस सिरीज सुरू करतोय। त्यातला पहिला पदार्थ आज आपण पाहतोय तो म्हणजे हर्बल टी। थोडंसं आलं, दालचिनी आणि 2 मिरे इथे मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेत आहे। खूप आपल्याला याची पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसरच हे कुटून घ्यायचं आहे। आजच्या चहामध्ये जे पदार्थ मी वापरते ना ते सगळे फॅट कटर आहेत, शिवाय इम्युनिटी बूस्टर देखील आहेत। तर अतिशय पौष्टिक किंवा हेल्दी असा हा चहा आजचा आपला बनणार आहे। सगळ्यात पहिले 1 कप पाण्याचं आधण ठेवलं आहे, त्यामध्ये मी घालतीये पाती चहा किंवा गवती चहा देखील ह्याला म्हणतात। पोटदुखी असेल किंवा वात कफ वाढलेला असेल त्यांच्यासाठी गवती चहा अतिशय उत्तम आहे। शिवाय गवती चहामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते। आता ह्याला एक छान उकळी येऊ देऊया। यामध्ये मी घालते थोडासा ग्रीन टी आणि अगदी चिमूटभर आपला जो रेग्युलर चहा पावडर असते ती घातलेली आहे। आता याला खूप जास्त उकळायचं नाही, फक्त 1 उकळी येऊ द्यायची। यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा चहा असाच एक 10 मिनिट मुरू द्यायचा। 10 मिनिटांनंतर ह्या सगळ्या पदार्थांचा अर्क या चहामध्ये उतरलेला आहे। आता आपण तो गाळून घेऊया। विदाउट शुगर तुम्ही हा चहा असाच देखील गरम गरम घेऊ शकता, पण जर यामध्ये तुम्हाला मध किंवा लिंबू घालायचं असेल ना तर मात्र हा चहा थोडासा तुम्ही कोमट होऊ द्या। यामध्ये लिंबाचे अगदी 4-5 थेंब मी घातलेले आहेत आणि मध देखील अगदी पाव चमचा एवढाच घालणार आहे, खूप जास्त आपल्याला घालायचं नाहीये। आता हे सगळं छान व्यवस्थित ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण या चहाचा आस्वाद घेऊया। आलं, मिरे आणि दालचिनी हे देखील फॅट कटर आहेत। आता दिवसातनं हा चहा तुम्ही 2दा घेऊ शकता, एक म्हणजे सकाळी आणि दुसरा दुपारच्या वेळेस। शक्यतो हा चहा जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा काहीतरी खाल्लेलं असावं, उपाशी पोटी किंवा रिकाम्या पोटी हा चहा घेऊ नये। वेट लॉस सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण भेटूया लवकरच।